महाराष्ट्र के रायगढ़ जिले में मुंबई गोवा हाईवे पर खाड़पारा टोल वसूली शुरू होने के बाद विरोध तेज हो गया। महामार्ग का काम अभी पूरा नहीं हुआ है, इसके बावजूद टोल नाका शुरू किए जाने से पत्रकार संगठनों और मराठी पत्रकार संघ ने खाड़पारा टोल नाके पर धरना प्रदर्शन किया। आंदोलनकारियों ने बंद करो खाड़पारा टोल नाका बंद करो के नारे लगाते हुए सरकार के खिलाफ जोरदार प्रदर्शन किया। उनका कहना है कि पिछले कई वर्षों से यह हाईवे अधूरा है और जगह जगह खराब सड़कें व ट्रैफिक जाम लोगों के लिए परेशानी का कारण बन रहे हैं। पत्रकार संगठनों ने मांग की है कि जब तक पूरा काम पूरा नहीं होता तब तक टोल वसूली बंद की जाए। इस आंदोलन में पत्रकारों के साथ सामाजिक कार्यकर्ता और स्थानीय नागरिक भी बड़ी संख्या में शामिल हुए। करतायत अगोदर चौपदरीकरणासाठी आपण आंदोलन केलं होतं, नंतर काम लवकर व्हावं यासाठी सातत्यानं आपण आंदोलन केलं। 45 आंदोलन आपण या महामार्गासाठी केलेले आहेत आणि आता काम अर्धवट असताना सरकारनं खारपाडा येथे टोल सुरू केलेला आहे। खांब येथे पुढचा टोलचं नियोजन सरकार करत आहे आणि या महामार्गावर एकूण 9 ते 10 टोल उभे राहणार आहेत। म्हणजे तुम्हाला पळसपेपासून जर खाली पणजीपर्यंत जायचं असेल तर किमान 900 ते 1000 रुपये आपल्याला भुर्दंड बसणार आहे। आमची मागणी अशी आहे की अजून काम पूर्ण राहील, म्हणजे अजून 85% काम झालेले, 15% जवळपास काम राहिलेले, बायपासचे कामं राहिलेले आहेत, ओव्हरब्रिजचे कामं राहिलेले आहेत, सर्व्हिस रोडचे कामं राहिलेले आहेत। असं असताना देखील टोल सुरू करणं हा कोकणातील जनतेवर आणि महाराष्ट्रातल्या पर्यटकावर अन्याय करणारा हा बाब आहे। त्याचा विरोध करण्यासाठी, त्याचा निषेध करण्यासाठी आज आम्ही अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद आणि रायगड प्रेस क्लबच्या माध्यमातून येथे आंदोलन करतो आहोत। माझी सरकारला विनंती आहे की सरकारच्या निष्काळजीपणामुळे, सरकारने विलंब केल्यामुळे हा रोड 20 वर्ष रखडलेलं या रस्त्याचं काम आणि दरम्यानच्या काळामध्ये 2500 लोकांचे जीव या महामार्गावर गेलेले। सरकारने 2012ला ज्यावेळेस हे काम सुरू केलं त्या पूर्व नियोजित कार्यक्रमानुसार 2014ला हे काम पूर्ण होणं अपेक्षित होतं। त्या काळामध्ये जर हे काम झालं असतं तर पुढचे जे 2500 जीव या महामार्गावर गेले, रक्त जे सांडले लोकांचं ते टळलं असतं। त्यामुळे या 2500 लोकांच्या बळीची जबाबदारी ही सरकारची आहे आणि सरकारने याचं प्रायश्चित्त म्हणून पुढची 10 वर्ष देखील तरी या रोडवर टोल सुरू करता कामा नये। आपल्याला माहिती आहे की जसा खारपाड्यात हा टोल सुरू झाला त्याच पद्धतीने सिंधुदुर्गामध्ये देखील टोल सुरू केला गेला होता, परंतु स्थानिक जनतेचा रेटा आहे, तिथल्या नेत्यांचा आग्रह, त्यामुळे तो टोल बंद। मी परवा सिंधुदुर्गला जाऊन आलेलो आहे। माझी कोकणातल्या रायगडच्या सर्व पक्षीय नेत्यांना विनंती आहे की त्यांनी देखील ह्या सगळ्या विषयामध्ये लक्ष घालावं आणि किमान काम पूर्ण होईपर्यंत या टोलची जी वसुली आहे, टोलच्या माध्यमातून जे जनतेची लूट सरकारने केलेली आहे, सुरू केलेली आहे, ती थांबवावी।